राज्य पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी गृह विभागाने तातडीने पोलीस हवालदार भरतीसाठीची घोषणा केली होती। त्याचाच एक भाग म्हणून 17,471 पोलीस हवालदारांची भरती उद्यापासून सुरू होणार आहे आणि उमेदवारांची त्या संदर्भात मैदानी चाचणी, ज्याला ग्राउंड म्हणतात, ते सुरू होणार आहे। पण या भरतीला पुढे ढकलण्याची मागणी होताना दिसते आणि उमेदवार सुद्धा आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। या आंदोलनावरून सुद्धा उमेदवारांमध्ये दोन गट पडल्याचं आपल्याला दिसून येते। या पोलीस भरतीच्या जागांसाठी आतापर्यंत 17,76,256 उमेदवारांचे अर्ज आल्याचं सांगण्यात येत आहे। आता जे अर्ज केलेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये काही डॉक्टर आहेत, काही MBA पदवी घेतलेले आहेत आणि उच्च शिक्षित तरुणांचा सुद्धा याच्यामध्ये भरणा दिसून येतोय। काय विषय आहे नेमका ते आज आपण समजून घेऊयात। यासोबतच उमेदवारांची मागणी नेमकी काय आहे त्याच्यावरती प्रकाश टाकूयात आणि पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी का होतीये, या संदर्भात कोण कोण काय मागणी करते, उमेदवारांचं नेमकं म्हणणं काय आहे, हे सर्वच्या सर्व आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। पोलीस भरती ही जाहीर झाली होती, पण लोकसभा निवडणुकांमुळे ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली होती। आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। उद्यापासून त्या संदर्भातलं ग्राउंड जे आहे ते सुरू होणार आहे। काही उमेदवारांनी दोन दोन पदांसाठी अर्ज केल्याचं समोर येतंय आणि दोन्ही पदासाठी एकाच वेळेस मैदानी जर का चाचणी असेल तर अशा वेळेस उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी अन्य वेळेमध्ये चाचणीला जाण्याची मुभा देण्यात आलेली। म्हणजे एका वेळेस जर का त्याचं एका ठिकाणी ग्राउंड असेल आणि दुसऱ्या पदासाठी सुद्धा त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जर का ग्राउंड असेल तर अशा वेळेस त्या उमेदवाराचा जो एकूण विषय आहे तो गृहीत धरला जाणार आहे आणि त्याला त्या संदर्भात दुसऱ्या वेळेस चाचणीला बोलावण्यात येणार आहे। तरी सुद्धा पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसते आणि त्या संदर्भात अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये ही पोलीस भरती पुढे ढकलण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की पावसामुळे उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांना सराव करता आलेला नाही आणि म्हणून ही परीक्षा जी आहे, ही भरती जी आहे, पुढे ढकलण्यात यावी अशी ही मागणी आहे। उमेदवार सुद्धा हेच म्हणताना दिसत आहेत की सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय। भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना त्याच्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। पाऊस सुरू असल्यामुळे होतंय काय तर उमेदवारांना सराव सुद्धा करता आलेला नाहीये गेल्या 15-20 दिवसांपासून आणि अशाच परिस्थितीमध्ये जर का ग्राउंड घेतलं गेलं तर अशा वेळेस शारीरिक इजा होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ही भरती पुढे ढकलावी अशी एका गटाची मागणी आहे। 17,000 एवढ्या एकूण जागा आहेत आणि त्याच्यासाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झालेले आहेत। एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहासाठी मिळून 527 पदांसाठी एकत्रितपणे 86,000हून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेदरम्यान बनावट उमेदवार जे आहेत हे सुद्धा बसवले जाऊ शकतात। वेगवेगळे गैरप्रकार होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी म्हणून बायोमेट्रिक पद्धत यावेळेस वापरण्यात येणार आहे। कुठे कुठे RFID पद्धत जी आहे ती सुद्धा वापरली जाणार आहे। पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल तसंच कारागृह विभागातील 1219 पदांसाठी तब्बल 1,81,769 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचं समोर येत आहे। उमेदवारांनी 2 जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी अर्ज केलेला असल्यास व एकाच दिवशी दुसऱ्या ठिकाणी जर का त्याची मैदानी चाचणी असेल तर अशा वेळेस त्या उमेदवारांना दुसरी तारीख सुद्धा देण्यात येणार आहे। कागदपत्रांची जर का त्यांच्या व्हॅलिडिटी केली गेली, स्क्रुटिनी केली गेली, त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी तसंच 1600 मीटर धावणं, 100 मीटर धावणं, गोळाफेक असे सर्व निकष पार पडलेल्या उमेदवाराची पोलीस दलाच्या संकेतस्थळावरती गुणवत्ता यादी त्याच्यानंतर प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे बघा, आता घडलंय असं की उमेदवारांनी विविध पदांकरतात, म्हणजे शिपाई घ्या, चालक घ्या, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केलेला आहे। त्याच्यानुसार झालंय असं की एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी उमेदवारांना 2 वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड करावं लागणार आहे आणि त्यासाठी तिथं उपस्थित राहावं लागणार आहे आणि अशी परिस्थिती जर का निर्माण झाली तर उमेदवारांची गैरसोय होऊ शकते। म्हणजे जर का एखाद्याने पुण्यामध्ये अर्ज भरलेला असेल आणि दुसऱ्या दिवशी जर का त्याला दुसऱ्या राज्याच्या टोकाला जावं लागत असेल तर अशा वेळेस त्याची त्या ठिकाणी धावपळ होऊ शकते। तो प्रसंगी त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणार सुद्धा नाही। मग त्या उमेदवाराला ग्रेस पिरियड जो आहे तो देण्यासंदर्भात सध्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता शासनाकडून असं समोर येतंय की 4 दिवसांचा मध्ये कालावधी दिला जाईल, पण तो कालावधी अपुरा असल्याचं सुद्धा उमेदवारांचं म्हणणं आहे।
शासनाकडून अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरता ग्राउंड द्यायचं असेल आणि तशी जर का त्याला सूचना देण्यात आलेली असेल, तर अशा वेळेस तो उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात येणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी त्याच्यानुसार घ्यावी. फक्त या संदर्भात पहिल्या ठिकाणी जे काही त्यांनी चाचणी दिलेली असेल ते कागदपत्र सोबत कॅरी करणं आवश्यक आहे आणि तसं सिद्ध करणं आवश्यक आहे. मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख याच्यामध्ये किमान 4 दिवसाचं अंतर असावं. मात्र याकरता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळेस त्या उमेदवाराला सादर करावे लागणार आहेत. मैदानी चाचणीसाठी जर का पावसाचा व्यत्यय आला तर संबंधित उमेदवारांना पुढील 8-15 दिवसांच्या कालावधीतील तारीख देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी चाचणीशी संबंधित सर्व कागदपत्र त्या उमेदवाराने स्वतः जवळ ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या सर्व सूचना कोणाकडून आलेल्या आहेत, तर ह्या शासनाकडून आलेल्या सूचना आहेत. तरी सुद्धा उमेदवार त्यांच्या मागणीवर ते ठाम आहेत. उमेदवारांचं म्हणणं काय, तर 2 पदांसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे, तर मधल्या काळामध्ये तुम्ही अवधी देताय तो 4 दिवसांचा आहे, कोणाला 1 दिवसाचा आहे, तर त्याच्याऐवजी आम्हाला 10 दिवसांचा किमान अवधी देण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. याच्या सोबतीनं पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे ग्राउंड होते. ग्राउंड जर का ओलं असेल तर काय करायचं? गेले 15 दिवस झालं सराव केलेला नाहीये. पावसामध्ये ग्राउंड कसं मारणार? ज्यावेळेस ग्राउंड कोरडं असतं त्यावेळेस लागणारा वेळ आणि ओल्या ग्राउंडमध्ये लागणारा वेळ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत असू शकते आणि उमेदवाराला तो कॉन्फिडन्स सुद्धा येणार नाही. शारीरिक इजा होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि म्हणूनच पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्याची मागणी होताना दिसते. आता हे एका गटाचं म्हणणं आहे. याच्या सोबतीला दुसरा गट असा सुद्धा आहे जो म्हणतोय की वेळोवेळी काही ना काही कारणामुळे ही परीक्षा जी आहे किंवा ही भरती जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. जसं मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणलं की लोकसभा निवडणुकांमुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली होती. आता पावसाचं कारण सांगून, ग्राउंड ओलं असेल हे कारण सांगून किंवा मधी कालावधी कमी मिळतोय असं सांगून परीक्षा पुढे ढकलण्यात येते. तर हे व्हायला नको. कोणत्याही कारणामुळे परीक्षा जी आहे किंवा भरती जी आहे पुढे ढकलली जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की एक दिवस अंगावर येतोय. आपण जर का आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पोलीस भरतीची तयारी करणारे खूप सारे मुलं जे आहेत ही वर्षानुवर्ष या संदर्भातली तयारी करतात. एकाही दिवसाचा खंड न पडू देता ते तयारी करत असतात. फार मोठी मेहनत ते घेत असतात आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की एक दिवस जो आहे तो अंगावर येतोय. लवकरात लवकर सेटल होण्याच्या दृष्टीनं ही भरती प्रक्रिया लवकर राबवली जाणं हे त्यांना या ठिकाणी अपेक्षित आहे. या पोलीस भरतीच्या निमित्तानं अजून एक विषय या ठिकाणी चर्चेला जाणं अपेक्षित आहे. तो म्हणजे असा की खूप सारे डॉक्टर्स आणि MBA पदवीधर जे आहेत, MBAची पदवी घेतलेले जे विद्यार्थी आहेत, उमेदवार जे आहेत त्यांनी इथे फॉर्म भरलेले दिसून येत आहेत. या निमित्ताने बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो परत एकदा समोर येताना दिसतोय. मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. ज्या ज्या ठिकाणी जॉब्स उपलब्ध आहेत तर तिथे त्या जॉब्समध्ये परमनंट होईल का किंवा हा जॉब कायमस्वरूपी टिकेल का याची कोणतीही शाश्वती सध्या मार्केटमध्ये या नवीन तरुणांना दिसत नाहीये. म्हणून शाश्वत इन्कम असलेला जॉब, मग तो भलेही हा पोलीस भरतीचा असू द्या, ते करण्याची त्यांची तयारी आहे. त्याच्यासाठी शारीरिक कष्ट घेण्याची त्यांची तयारी असल्याचं आपल्याला एकूण दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये हा बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा होऊ शकतो आणि त्याच्यावरती समाधानकारक उत्तर शासनाला शोधावं लागणार आहे. आणि या पोलीस भरतीच्या निमित्तानं उमेदवारांमध्ये जे काही 2 गट पडलेले आहेत यासोबतच जी काही मागणी होताना दिसते पोलीस भरतीची, ही भरती जी आहे ती पुढे ढकलण्यासंदर्भात याविषयी सुद्धा शासनानं सामोपचारानं मार्ग काढणं अपेक्षित आहे. उमेदवारांचं म्हणणं काय आहे ते समजून घेणं अपेक्षित आहे आणि योग्य तो याच्यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पोलीस भरती करणारे जे उमेदवार हा व्हिडिओ बघत असतील त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, काय नेमकं त्यांची अपेक्षा आहे शासनाकडून, तेही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मांडायला काही हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.